वानखेडे स्टेडियमला नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाली, तर दुसरीकडे वानखेडे स्टेडियमच्या नावे एका विश्वविक्रम देखील नोंदवला गेलाय। काय आहे हा विश्वविक्रम याची माहिती मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली। पाहूया। वानखेडे स्टेडियम हा आपला सुवर्ण महोत्सव साजरा करतोय। 19 जानेवारी 2025 ला एक खूप मोठा कार्यक्रम झाला। नेमकी या विश्वविक्रमाची संकल्पना कशी सुचली आणि श्रेय कोणाचा? पहिलं तर तुम्ही एक बघा, वानखेडे आणि विश्वविक्रम हे काही नवीन नाही, कारण 2011 मध्ये वर्ल्ड कप सुद्धा आम्ही इकडेच जिंकला होता। आणि हे जे तुम्ही श्रेयाचं म्हटलं, हे श्रेय सगळ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन मधल्या पदाधिकाऱ्यांचं आहे, आमच्या क्लब सेक्रेटरीजचं आहे, मैदान क्रिकेटर्सचं आहे, भारतातल्या सर्व क्रिकेट फॅन्स आहे। सुवर्ण महोत्सवाची लोगो संकल्पना जी विश्वविक्रमात नोंदवली जावी, ही संकल्पना तुम्ही कोणाला समर्पित करू इच्छिता आणि त्यामागचं नेमकं कारण? आम्ही एकनाथ सोलकर सरांना ही समर्पित करू इच्छितो, कारण त्यांनी पहिली 1974 ला रणजी ट्रॉफी पण खेळले होते, 1975 ला फर्स्ट टेस्ट मॅच पण खेळले होते, आणि त्या म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे त्या टेस्ट मॅचचं त्यांनी 100 सुद्धा रन केले होते। आणि एकनाथ सोलकर सरांचं तुम्हाला फिल्डिंग बद्दलचं तर माहितीच असेल, ही वॉज वन ऑफ द बेस्ट फिल्डर। आणि म्हणून हा बॉल, मैदान हे सगळं आम्ही एकत्र आणलं, आणि आमच्या सगळ्या एपेक्स काउन्सिलचं पण कौतुक करायला पाहिजे, कारण ते रात्री 1 वाजल्यापासून ते आतापर्यंत सगळे इकडे उपस्थित होते। सिद्धेश नाईक सर, दिनेश दुखंडे, TV9 मराठी,